तर ही एक गंमतशीर कथा आम्ही ऐकली बऱ्याच दिवसापूर्वी आणि काही वर्षाखाली ही घडलेली कथा आहे असं म्हणतात. पण ते ऐकल्यानंतर आपला विश्वास बसणार नाही कोणाचा. बसत नाही. बसणार नाही म्हणजे कोणाचा बसू शकत नाही. म्हणूनच मी ह्या कथेला नाव दिले असं होऊ शकतं का? असं कधी होईल का? असं नाव दिलं ह्या गोष्टीला मी. तर ती कथा अशी. तर एका गावात म्हणे एका स्त्रीचं निधन झालं. हां. आणि निधन झालं. आता ते निधन झाल्यानंतर कमीत कमी सगळं तिचं अंतिम संस्काराची तयारी करणं आणि तिथपर्यंत तिला नेणं सगळं ह्याला कमीत कमी 8-10 तास तर लागतातच. मृत झाल्याबरोबर लगेच काही नेता येत नाही हे तर आपल्याला माहिती. मग ती मृत झाली स्त्री आणि मग तिच्या घरचेच ते तिची बॉडी वगैरे तिथे राहिली. पुढची तयारी सुरू झाली सावकाश. तर इकडं काय झालं म्हणे ती स्त्री ती यमराजानं त्या स्त्रीचे प्राणहरण करून ते घेऊन तो तिला वर गेला स्वर्गाकडे. तर तिथं स्वर्ग नरक असं असतं. देव देवी वगैरे बसलेले होते. त्या स्त्रीला तिथं सूक्ष्म देह प्राप्त झाला. आता ही सगळी भगवंताचीच कमाई असते. खाली आपल्याला जो देह असतो तोच देह वर प्राप्त होतं म्हणे सूक्ष्म देह मरणोत्तर. तर मग ते आता मेलेल्या माणसाला सांगता येत नाही आणि जिवंत माणसाला ते कळत नाही असं आहे हा प्रकार. तर तिथं गेल्यानंतर त्या देवांनी ह्या स्त्रीकडं पाहिलं आणि त्यांची भाषा त्या देवांची भाषा देवांनाच माहीत. तर देव त्या यमराजाला म्हणाले म्हणे अरे ही कोणती स्त्री आणलीस तू? आज ह्या स्त्रीचं मरण नाही आहे. ह्या स्त्रीला मरायला अजून बराच कालावधी आहे म्हणे. अजून बराच काळ ती राहणार आहे. ताबडतोब हिचे प्राण घेऊन खाली जा. तिच्या देहामध्ये हिचे प्राण टाकून तिला जिवंत कर आणि दुसरी स्त्री आहे त्याच नावाची घेऊन ये. तर देवाने ते म्हणजे पाहिलं तपशील म्हणजे आपल्या भाषेत रेकॉर्ड पाहिलं. तर त्या स्त्रीचं नाव पतीचं नाव आणि तिचं आडनाव दोघी स्त्रियांचं सारखंच होतं. दोघी स्त्रिया नाव पतीचं नाव आणि आडनाव. तर आता एवढा म्हणजे अप्रतिम योगायोग म्हणल्यानं तो यमराज फसला आणि त्याने ह्या स्त्रीला आणलं. तर देवानं त्याला ताबडतोब खाली ने म्हणला आणि त्या दुसऱ्या त्या नावाच्या स्त्रीला घेऊन ये म्हणला. तर यमराजानं तर इकडं ती स्त्री सगळं पाहत होती. तिला काही बोलता येत नव्हतं पण ती सगळं पाहत होती स्वर्गातलं. मग ते यमराजाने एका क्षणात तिला पुन्हा तो आता देवाचाच दूत तो खाली आणलं. तिला पृथ्वीवर आणलं. तिच्या देहामध्ये तिचा प्राण सोडला आणि तिथून तो तडक निघून गेला यमराज. त्या दुसरी जी स्त्री होती तिला घेऊन गेला तो. ते पुढचं सगळं होऊन गेलं. आता इकडे काय गंमत झाली माहिती. ही स्त्री गेली म्हणून हिची सगळी अंतिम यात्रा सुरू झाली. तर देवाने त्याला सांगितलं होतं यमराजाला वरे देवांनी स्वर्गात यमराजाला सांगितलं होतं की त्याच्या अंत्ययात्रेची तयारी व्हायली. ताबडतोब हिला पृथ्वीवर परत ने आणि हिचे प्राण तिच्या देहात टाक. अंतिम संस्काराची तयारी चालली असेल त्यांची. तर त्याप्रमाणे यमराजाने आणून तिचा प्राण टाकून दिला. आता हिचं सगळं अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली. तिरडीवर तिला असं ठेवलं वगैरे. आणि आता थोड्याच वेळात काय झालं ते देहामध्ये प्राण आल्याबरोबर थोड्या वेळामध्ये ह्या स्त्रीनं डोळे उघडले आणि ती जिवंत होऊन त्या तिरडीवर उठून बसली. आता ऐकताना कसं वाटतं. आणि ती उठून बसल्याबरोबर सगळेच घाबरले आणि पळापळ सुरू झाली. भूत 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 म्हणून. तर स्त्री ती जी स्त्री होती ती सांगू लागली अहो घाबरू नका. मी आत्ता कुठं गेले होते मला माहीत नाही पण मी वर गेले होते म्हणे. मला तिथं देव देवी दिसले. ते देवाने त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितलं त्या यमराजाला आणि त्यानं मला पुन्हा खाली आणून सोडलं. तर असं म्हणून ती स्त्री उठून बसली. तर लोकांचा काही विश्वास बसेना आजूबाजूच्या. असं कधी होऊ शकतं का? मेलेला माणूस वर जाऊन पुन्हा परत येईल. पण तिथं काही जुने जाणते म्हणजे देवदेव करणारे वयस्कर अनुभवी धार्मिक पोथी पारायण करणारे श्रद्धाळू लोक होते. श्रद्धाळू त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी सर्वांना सांगितलं पहा आम्ही तुम्हाला सांगितलं ना देव आहे देवी आहे स्वर्ग नरक आहे पुनर्जन्म देखील आहे. म्हणजे देवांचं रेकॉर्ड थोडं चूक निघालं म्हणून त्यांनी ह्या स्त्रीला पुन्हा जिवंत परत पाठवलं. आता तरी विश्वास ठेवा. हे सगळं परमेश्वराची किमया आहे. तर सांगायचं काय ह्या गोष्टीवरून ती आपलं कसं असतं ऑफिसमध्ये रेकॉर्ड चुकलं की ते तसं देवाचं सुद्धा एक कॉम्प्युटर असतं. तिथे काहीतरी चूक झाली असेल त्या यमराजाकडून हो ना. तर अशी ही गोष्ट आणि खरोखर घडली असं म्हणतात. कोणत्या गावात घडली काय नाही काही कल्पना नाही. पण आम्ही जे ऐकलं
तुम्हाला सांगितलं.